आगाशे सर, मी तुमच्याकडे येतोय. म्हणजे बिहारमध्ये जातीपातीचं राजकारण प्रचंड आहे, मात्र कुठेतरी विकासाचा मुद्दा अगदी रेटून नेलेला आहे भाजपनं आणि कुठेतरी त्याचा फायदा होतोय, कारण आता सुरुवातीचे जे कल येत आहेत त्याच्यामध्ये एनडीए पुढे आहे. कारण याचं मूळ आपल्याला नितीश कुमारांच्या शैलीमध्ये सापडेल की त्यांनी म्हणजे बिहारची जी नाजूक आर्थिक परिस्थिती आहे आणि विकासाचा इतका मोठा बॅकलॉग आहे, बरोबर, की नितीश कुमारांनी आयडिओलॉजी हा मुद्दा तो भरून निघालाय का, ज्याला आपण पलटुरा म्हणतो, ती कदाचित त्यांची व्यावहारिक नीती असू शकते. तर त्यांनी कुठल्याही वादाच्या मुद्द्यामध्ये स्वतः न पडता कायदा आणि सुव्यवस्थेवर जे काय थोडंफार काम केलं, त्यामुळे आज त्यांना असं दावा करताय की आमचं गव्हर्नन्स आधीच्या पेक्षा चांगलं आहे, म्हणजे क्राईम रेट कमी झालाय. क्राईम रेट कमी झालाय आणि त्याचा परिणाम आर्थिक विकासावर होऊ शकतो. परंतु मगासपासून आपण जी आर्थिक चर्चा करतोय त्यात मला हे सांगायचं की नेमकं अर्थकारण खराब आहे म्हणजे नेमकं काय, तर वित्तीय तूट जी 3.5% GDPच्या असली पाहिजे असा एक मर्यादा आखून दिली आहे, त्याच्या जवळजवळ दुप्पट इतकी वित्तीय तूट आज बिहारची आहे. म्हणजे 100 रुपये जर बिहारनी कमावले असतील उत्पन्न, त्यातला 80 रुपये हा भाग सगळा पेन्शन, निवृत्ती म्हणजे पगार आणि या सगळ्या महसूल प्रशासनावर जातोय. या प्रशासन भांडवली विकास किंवा ज्याला भांडवली खर्च म्हणतात त्यासाठीची रक्कम अत्यंत अपुरी असल्यामुळे बिहारची परिस्थिती नाजूक आहे आणि केंद्रावर या पुढच्या काळात त्यांना फार मोठ्या प्रमाणात अवलंबून राहावं लागणार आहे. ही सगळी विजन मला असं वाटतं की नितीश कुमारांना आहे. म्हणजे तुम्ही जे म्हणता की त्यांना ॲडव्हान्टेज का, तर त्याचं हे कारण आहे की त्यांनी राज्याचा पुढच्या 10-15 वर्षाचा विचार केलेला असावा असं त्यांच्या एकंदर शैलीवरून वाटतं. मी त्या काकासाहेब कुलकर्णी देखील आपल्याकडे जॉईन झालेत, आपल्या चर्चेमध्ये सहभागी झालेले आहेत. कुलकर्णी सर, आपण बघतोय की सुरुवातीचे कल हे थोडेसे एनडीएच्या बाजूने आहेत, तुमचं काय मत? हे आता आपण जर बघितलं तर आता साधारणपणे 8:50 झालेले आहेत. म्हणजे पोस्टल फेरीचं काउंटिंग हे चालू झालेलं आहे. त्यामुळं हे कल जे तुम्ही जे कल दाखवतोय यावर निकाल अशा पद्धतीने लागेल हे निश्चित आता सांगता येणार नाही. आणि जोपर्यंत 12-12:30 वाजणार नाही तोपर्यंत निश्चितपणे आपल्याला त्या निकालाच्या जवळपास जाता येणार नाही. त्यामुळं आत्ताच कोणी खुश होण्याचं कारण नाही. त्यामुळे ही पहिली पोस्टल फेरी आहे आणि निश्चितपणे आम्हाला आनंद वाटेल. महागठबंधन निश्चितपणे त्या ठिकाणी तेजस्वी यादवांच्या नेतृत्वाखाली मोठ्या फरकानं सत्तेवर येईल. अगदी बरोबर कुलकर्णी सर. मी सम्राट सर तुमच्याकडे येतो. जर खरंच एनडीएला बहुमत मिळालं, 122 जादुई आकडा त्यांनी जर गाठला, तर सम्राट सर मुख्यमंत्री पदाचा चेहरा कोण असेल? कारण नितीश कुमारांचं नाव पुढे तरी आलं नव्हतं. मला आत्तापर्यंतचं जेवढी भाजपच्या धोरणाचा एकूण भाग दिसतोय ते सहजासहजी नितीश कुमारांना झटकून टाकतील असा भाग वाटत नाही. नितीश कुमारांना त्यांनी सोबत घेण्याचा निर्णय घेतल्यापासून पण त्यांच्या वयाचाही मुद्दा आहे. पण नितीश कुमारांकडे त्यांनी 5 वर्ष पूर्णपणानं म्हणजे पूर्ण ही टर्म दिली. त्यांच्या वयाचा मुद्दा देखील आहे. ही टर्म पूर्ण दिली, तसं न करता पुढची टर्म ते शेअर करायची मागणी करू शकते भाजप. पण सरसकट आता पूर्ण नितीश कुमारांच्या ताब्यात द्या असं होणार नाही आणि त्यांना डिसोन करणं किंवा झटकून टाकणं यापासून भाजप दूर राहील. कारण महाराष्ट्राचा 2019चा निकाल हा काही फार जुना नाही आहे. त्यामुळं सहकारी पक्षाला एकदम फेकून देणं असा प्रकार भाजप बिहारच्या बाबतीत अजिबात करेल असं तातडीनं वाटत नाही. ठीक. आपण जाऊयात पाटियाला. आपल्यासोबत संजय सिंह जी आहेत. संजय जी, जो रुझान आ रहे वो देख के आप क्या कहना चाहेंगे? रुझान तो अभी थोड़ा वेट करना चाहिए. अभी बैलेट ये पोस्टल बैलेट का अभी काउंटिंग है. अभी हमें 1 घंटा और इंतजार करना चाहिए. लेकिन जो हमें फीडबैक मिल रहा है उसके अनुसार अभी रुझान दिख रहा है. इसमें जो नंबर आ रहे हैं पोस्टल बैलेट का ही काउंटिंग हुआ है, लेकिन ये नंबर हमें लगता है कि ये कंटिन्यू करना चाहिए.